अत्याचाराच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलं। स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाणार। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्कूल व्हॅन फोडण्याचाही प्रयत्न। बदलापुरात शिंदे सेना आणि भाजपमधील वाद विकोपाला। शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण। चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानं मारहाण केल्याची माहिती। महाड नगर परिषद निवडणुकीवेळी झालेल्या राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र अखेर आज न्यायालयात हजर राहणार। सुनावणी सुरू होण्यापूर्वी विकास गोगावलेंना आत्मसमर्पण करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंबीय कुलाब्यातील बाळासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। ठाकरे बंधू आज पुन्हा एकाच व्यासपीठावर। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित कार्यक्रमाला राज ठाकरे राहणार उपस्थित। बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त काही नव्या योजना जाहीर केल्या जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार नव्या योजनांची घोषणा। शिंदे रिगल सिनेमा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्यालाही करणार अभिवादन। लोकमान्य टिळकांनंतर महाराष्ट्राला लाभलेले दुसरे लोकमान्य नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरेच। खासदार संजय राऊत यांचं विधान। बाळासाहेबांचे वारसदार म्हणत असाल तर बीएमसीवर भगवा फडकवण्यासाठी पुढे या। पुढारी न्यूजशी बोलताना भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदेंना आवाहन। बीएमसीमध्ये ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र येणार का याकडे सगळ्यांच्या नजरा। मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर घडामोडींना वेग। एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता। महापौर पद मिळवण्यासाठी शिंदेंच्या हालचाली। केडीएमसीतील मनसेच्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक शिंदे समर्थक। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला नसता तर 4ही नगरसेवक शिंदेंसोबत जाणार होते अशी माहिती। नामुष्की टाळण्यासाठी मनसेचा शिवसेनेला पाठिंब्याचा निर्णय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 18 फेब्रुवारीला तर राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी 24 फेब्रुवारीला होण्याची शक्यता। दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार। आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण। मुख्यमंत्र्यांची माहिती तर 83% थेट परकीय गुंतवणूक। 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक। जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान। कर्जमाफीसाठी समिती नेमल्याची दत्तात्रय भरणे यांची माहिती। सायकल स्पर्धेच्या 4थ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील शाळांना आज दुपारनंतर सुट्टी। वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। पावसाळ्याला सुरुवात होण्याआधी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारचं केंद्र पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू। परवानगी मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचा विळखा आणखी तीव्र होण्याचा धोका। गृहनिर्माण सोसायटीमध्ये कारनं चिमुरड्याला चिरडलं। 5 वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू। पुण्यातल्या जॉय नेस्ट सोसायटीमधली घटना। सोसायटीच्या आवारात खेळत असताना कारनं चिरडलं। काश्मीरमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट खोल दरीत कोसळून 10 जवानांचा मृत्यू। 11 जखमी जवानांचं एअरलिफ्ट। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। बांगलादेशची टीम भारतात T20 वर्ल्ड कप खेळणार नाही। सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश सरकारचा निर्णय। बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंडची टीम वर्ल्ड कपमध्ये खेळणार।